मित्रांनो नमस्कार. एच-बी-जे अकॅडमी या ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, स्क्रीनवर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर आणि टेलिग्राम लिंक दिसत असेल. ज्या विद्यार्थी मित्रांना चॅनल जॉईन करायचं असेल त्यांनी या लिंकवर क्लिक करून चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे. मित्रांनो, आज आपण संभाव्य प्रश्नसंच क्रमांक 6 बघणार आहोत. याआधी आपण 5 प्रश्नसंच जे त्यांचा सराव करून घेतलेला आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी त्या संचाचा सराव केला नसेल कृपया त्यांनी तो सराव करून घ्यायचा आहे. तर बघा, अजून ज्या विद्यार्थी मित्रांनी चॅनल जॉईन केला नसेल त्यांनी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 1, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2021चा संदर्भ लक्षात घेऊन खालीलपैकी योग्य असणारा पर्याय ओळखा. तर बघा, मनप्रीत सिंग पी.आर. श्रीजेश हॉकी, अवनी लेखराम मनीष नरवाल पॅराशूटिंग, कृष्णा नागर प्रमोद भगत पॅरा बॅडमिंटन, सुमित अंतिल पॅरा ॲथलेटिक्स. तर बघा, या सर्वांना 2021चा खेलरत्न पुरस्कार मिळालेला आहे. पुढे बघा, रवी दहिया कुस्ती, मिताली राज क्रिकेट, सुनील छत्री फुटबॉल, नीरज चोप्रा ॲथलेटिक्स भालाफेक ज्याला इंग्रजीत जॅव्हेलाइन थ्रो म्हणतात, लवलिना बोरगोहेन बॉक्सिंग. तर बघा, यांना सर्वांना 2021चा खेलरत्न पुरस्कार जो आहे तो प्रदान करण्यात आलेला आहे. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणारे ऑप्शन क्रमांक ड, सर्व पर्याय योग्य. तर बघा, एवढा मोठा प्रश्न येणार नाही, परंतु तुमचे सर्व जेवढे खेलरत्न पुरस्कार प्राप्त खेळाडू आहेत, एकूण 12 खेळाडू आहेत, ते सर्व लक्षात राहावे त्या अनुषंगाने मी हा प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न क्रमांक 2, मरणोपरांत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले व्यक्ती कोण? तर बघा, मरणोपरांत भारतरत्न पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले व्यक्ती आहेत मित्रांनो लाल बहादूर शास्त्री, जे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. आणि बघा, इंदिरा गांधींना 1991चा भारतरत्न पुरस्कार मिळालेला होता. भारतरत्न पुरस्कार जो मित्रांनो त्याची सुरुवात 1954 पासून झालेली आहे आणि एका वर्षात जास्तीत जास्त फक्त 3च लोकांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात येतो, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 3, जागतिक ओझोन संरक्षण दिवस केव्हा साजरा केला जातो? तर जागतिक ओझोन संरक्षण दिवस 16 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणारे 7 एप्रिल जो आहे तो जागतिक आरोग्य दिवस असतो आणि 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस म्हणून साजरा केला जातो, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 4, नुकतेच प्रकाशित झालेले लाल सलाम अ नॉव्हेल हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर हे पुस्तक जे मित्रांनो ते स्मृती जुबिन इराणी, ज्या केंद्रीय महिला व बालविकास कल्याण मंत्री आहेत, त्यांनी लिहिलेलं आहे. प्रश्न क्रमांक 5, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशनकडून दिला जाणारा प्रतिष्ठेचा 2021चा लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कारासाठी खालीलपैकी कोणाची निवड झाली आहे? तर बघा, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन म्हणजे BWF असं म्हटलं जातं. तर BWF तर्फे लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड जो आहे 2021साठी ती प्रकाश पदुकोण यांची निवड करण्यात आली. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कोणत्या राज्याने मुलांसाठी राज्यनीती 2021ची म्हणजेच स्टेट चाइल्ड पॉलिसी 2021ची सुरुवात केलेली आहे? तर बघा, तामिळनाडू या राज्याने स्टेट चाइल्ड पॉलिसी याची सुरुवात केलेली मित्रांनो. तिथले जे मुख्यमंत्री आहेत CM M.K. स्टॅलिन यांनी या योजनेची, या पॉलिसीची घोषणा केली. तामिळनाडूमधील एका शाळकरी मुलीने सेक्शुअल हरासमेंट झाल्यानंतर आत्महत्या केल्याने मित्रांनो तिथले जे CM आहेत M.K. स्टॅलिन त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. बघा, तामिळनाडू स्टेट चाइल्ड पॉलिसी 2021 टू प्रोटेक्ट मायनर्स फ्रॉम ॲब्यूज अँड हरासमेंट, म्हणजे जे अल्पवयीन आहेत त्यांचा ॲब्यूज म्हणजेच आपल्या भाषेत त्याला मराठीत म्हणतात शिवीगाळ वगैरे यासारख्या ज्या गोष्टी असतात त्या, आणि हरासमेंट, तर यांच्यापासून त्यांचं संरक्षण करण्यासाठी ही स्टेट चाइल्ड पॉलिसी सुरू करण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, देवधर चषक किंवा करंडक खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर देवधर चषक हा क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 8, खाली दिलेल्या ऐतिहासिक संस्था व संस्थापक यापैकी चुकीचा पर्याय कोणता? तर बघा, ब्राह्मो समाज राजाराम मोहन राय, बॉम्बे असोसिएशन दादाभाई नौरोजी, आर्य समाज
स्वामी दयानंद सरस्वती. हे तिन्ही पर्याय अगदी योग्य आहेत. पुढे बघा, गदर पार्टी श्यामजी कृष्ण वर्मा. तर गदर पार्टीची स्थापना लाला हरदयाळ यांनी केलेली होती, म्हणून हा पर्याय चुकीचा असणार आहे आणि या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे आणि ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 9, सालबाईचा तह कोणात व केव्हा झाला होता? तर सालबाईचा तह जो आहे मित्रांनो तो मराठे, महाजी शिंदे व ब्रिटिश यांच्यामध्ये 17 मे 1782 साली झाला होता. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराज व जयसिंगराजे यांच्यात 12 जून 1665 रोजी जो तह झाला होता तो पुरंदरचा तह होता, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 10, देशातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना जी 3 जून 1916 साली झाली होती ती कोणी केली होती? तर ती महर्षी धोंडो केशव कर्वे ऑप्शन क्रमांक 3 यांनी केली होती. प्रश्न क्रमांक 11, छपाई यंत्राचा शोध केव्हा लागला होता? तर छपाई यंत्राचा शोध 1450ला लागला होता. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 12, कोणत्या तहान्वये इंग्रजांना बंगालचे दिवाणी अधिकार प्राप्त झाले होते? तर इंग्रजांना अलाहाबादचा जो तह होता त्या अलाहाबादच्या तहान्वये दिवाणी अधिकार प्राप्त झाले होते. दिवाणी अधिकार म्हणजे मित्रांनो राजनैतिक आणि संविधानिक ज्या बाबी असतात त्याच्यात हस्तक्षेप करण्यास त्यांना वाव मिळाला होता. प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्राच्या पूर्वेस कोणते राज्य? तर महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रात सहकार तत्वावर पहिला हातमाग कारखाना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू झाला होता? तर तो कोल्हापूरमधील इचलकरंजी या ठिकाणी सुरू झाला होता. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी उपग्रह दळणवळण केंद्र स्थित आहे? तर ते आर्वी पुणे या ठिकाणी हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 16, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर बघा, नंदुरबारमध्ये तोरणमाळ हे थंड हवेचे ठिकाण आहे, अमरावतीमध्ये चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण आहे आणि माथेरान जे मित्रांनो हे रायगड या जिल्ह्यात असणारे थंड हवेचे ठिकाण आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 17, प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा समूह कोणता? तर प्राणीसृष्टीतील सर्वात मोठा समूह ऑर्थोपोडा आहे. ऑप्शन क्रमांक 3 आणि हा अपृष्ठवंशीय प्राणी गटातील असणारा समूह आहे. प्रश्न क्रमांक 18, रोमर या शास्त्रज्ञाने सर्वप्रथम कोणत्या ग्रहाच्या उपग्रहाच्या गतीला अनुसरून प्रकाशाचा वेग काढला? तर बघा, या रोमर या शास्त्रज्ञाने मित्रांनो सर्वप्रथम बुध हा जो ग्रह आहे या बुध ग्रहाच्या उपग्रहाच्या गतीला अनुसरून प्रकाशाचा वेग काढला होता. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 19, मानवाच्या पाठीच्या कण्यात एकूण 33 मणके असून मणक्यांच्या माळेचे 5 भाग पडतात तेव्हा खालीलपैकी चुकीचा असलेला पर्याय ओळखा. तर बघा, मानेचे जे मणके आहेत मित्रांनो त्याच्यात 7 मणके असतात, छातीमध्ये 12 मणके असतात, पोटामध्ये 5 मणके असतात, कमरेत देखील 5 असतात, त्याला त्रिकास्ती हाड असे म्हणतात आणि शेपूट म्हणजे आपले जे माकड त्याच्यात 4 मणके असतात. तर हे सर्व पर्याय योग्य आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक ड या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. तर बघा, पहिलं विधान बघा, पांढरा रंग म्हणजे सर्व रंगांचे मिश्रण असतो. हे विधान अगदी योग्य आहे. प्रकाश किरण सरळ मार्गाने प्रवास करतात, हे देखील योग्य आहे. तिसरं बघा, प्रकाशाचा सर्वाधिक वेग जिथं निर्वातात म्हणजे वातावरण नसते तिथं, तर त्या ठिकाणी 3 × 10⁸ एवढा प्रकाशाचा वेग असतो. तर हे विधान देखील बरोबर आहे मित्रांनो. चौथं बघा, पर्याय क्रमांक 1 व 2 हे ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ न्यूटन यांनी सर्वप्रथम सांगितले. तर पर्याय क्रमांक
1 आणि 2 हे जे विधान आहेत मित्रांनो, पांढरा रंग म्हणजे सर्व रंगांचे मिश्रण आणि प्रकाश किरण सरळ मार्गाने प्रवास करतात, हे सर्वप्रथम न्यूटन यांनी सांगितलं होतं. हे देखील अगदी योग्य असणार आहे. तर चारही विधाने जे आहेत ते योग्य असणार आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक ड या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. सर्व पर्याय योग्य. प्रश्न क्रमांक 21, खालीलपैकी कागदी सोने कशाला म्हणतात? तर बघा, HDR म्हणजेच आपला जो IMF मधला वाटा असतो मित्रांनो, तो HDR मध्ये काउंट केला जातो. IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, ज्याला आंतरराष्ट्रीय नाणेनिधी असं म्हणतो. तर स्पेशल ड्रॉइंग राईट्स असं म्हटलं जातं त्याला. HDR ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 22, भारतात मौर्य काळात वचनचिठ्ठ्या, हुंडी यांचा उल्लेख आढळत असून बँकिंग इतिहासातील बँकिंग विषयक नियमांचा सर्वात जुना उल्लेख खालीलपैकी कोणत्या सांकेतिक भाषेत आढळतो? तर बघा, बँकिंग विषयक नियमांचा सर्वात जुना उल्लेख जो मित्रांनो तो हम्मुराबी सांकेतिक भाषेत आढळतो. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा, बँकिंग बद्दल थोडक्यात तर बघा, बँकिंग क्षेत्राबाबत थोडक्यात माहिती घेऊया. तर इटलीमधील व्हेनिस जे सिटी मित्रांनो, त्या शहरात बँको रोसो नावाची एक वास्तू होती. त्या वास्तूजवळ सावकारी जे मित्रांनो ते सावकारी करत असत, सावकार लोक. तर त्यांची जी बाक होती त्या बाकांना बँको असे म्हणत. ठीक आहे. तर त्या बँको असं म्हणत, यावरूनच त्या आर्थिक व्यवहार करणाऱ्या संस्थांना पुढे बँक असं म्हटलं जाऊ लागलं. तर बघा, 1397 गियोव्हानी मेडिची यांनी जी मित्रांनो मेडिची बँक नावाची जी बँक आहे ती स्थापन केली होती. आणि मेडिची हे तेव्हाचं युरोपमधलं सर्वात श्रीमंतांपैकी एक घराणं होतं. तर इटली किंवा एकूण जगातील बँकिंग क्षेत्राचा जो पाया आहे तो या गियावानी मेडिची यांनी घातलेला आहे, हे देखील लक्षात असू द्या. आणि 1894 साली संपूर्णपणे भारतीयांची मालकीची पहिली बँक जी होती मित्रांनो ती होती PNB म्हणजेच पंजाब नॅशनल बँक, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 23, रेपो रेट म्हणजे काय? तर रेपो रेट म्हणजे बघा, रिपर्चेज ऑब्लिगेशन्स. तर रेपो रेट मित्रांनो RBI इतर बँकांना जे अल्पमुदतीचं कर्ज देतं त्याला रेपो रेट असे म्हणतात. आणि रेपो रेट जो असतो तो चलनवाढ जी असते ती आटोक्यात आणण्यासाठी रेपो रेटचे दर जे असतात ते RBI मार्फत वाढवले जातात. आणि RBI मार्फत रेपो रेटचे जर वाढवले मित्रांनो, रेपो रेटचे दर वाढवले असता व्यापारी बँका ज्या असतात ते आपले व्याजदर वाढवित असतात. म्हणजे जे बँका कर्ज देत असतात त्या कर्जांवरचे जे व्याजदर असतात ते या रेपो रेटमुळे वाढतात. रेपो रेट वाढल्यामुळे व्याजदर वाढल्याने आर्थिक व्यवस्थेतील जो पुरवठा असतो मित्रांनो पैशांचा तो मंदावतो आणि चलनवाढ जी असते ती आटोक्यात येत असते. या दृष्टीने रेपो रेट RBI कडून वाढवले जात असतात. तर RBIने इतर बँकांना दिलेले अल्पमुदतीचे जे कर्ज असतं त्याला रेपो रेट असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 24, नीती आयोगाचे पूर्ण रूप कोणते? तर नीती आयोगाचे पूर्ण रूप आहे नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. तर बघा, नीती आयोग 1 जानेवारी 2015 रोजी या नीती आयोगाची स्थापना झाली. आणि नीती आयोगाने नियोजन आयोगाची जागा घेतलेली आहे. प्रश्न क्रमांक 25, ठाणे जिल्ह्यातील कोसबाड परिसरात प्रामुख्याने कोणती आदिवासी जमात आढळून येते? तर त्या ठिकाणी वारली ही जी आदिवासी जमात ही प्रामुख्याने आढळून येते. कळम ही जमात यवतमाळ जिल्ह्यात आढळते. गोंड ही जमात गडचिरोली जिल्ह्यात आढळून येते. प्रश्न क्रमांक 26, खाली दिलेल्या पर्यायातून सामान्य नाम असलेला पर्याय कोणता? तर बघा, हिमालय हे विशेष नाम आहे. ठीक आहे. नदी आणि पर्वत हे जे ते सामान्य नाम आहेत. तर नदी जर गंगा राहिलं असतं तर हे विशेष नाम राहिलं असतं. पर्वत सह्याद्री पर्वत राहिला असता तर हे सह्याद्री विशेष नाम राहिलं असतं. परंतु हे नदी आणि पर्वत हे जे मित्रांनो सामान्य नामाचे उदाहरणे आहेत. ऑप्शन क्रमांक 2 आणि 3 हे पर्याय योग्य असणार आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 27,
धनुष्य या शब्दाला समानार्थी असलेला योग्य पर्याय कोणता? तर बघा, कोदंड हा जो शब्द आहे हा धनुष्य या शब्दाला अगदी योग्य असणारा पर्याय आहे. प्रश्न क्रमांक 28, ज्ञानदा कदम ABP माझावर बातम्या देते, तर प्रयोग ओळखा. बघा, हे कर्तरी प्रयोगाचं उदाहरण आहे मित्रांनो. कर्त्यानुसार जर क्रियापद बदलत असेल तर ते कर्तरी प्रयोगाचं उदाहरण असतं. या ठिकाणी जर आपण पुल्लिंगी नाम ठेवलं, बघा, मयूर ABP माझावर बातम्या देतो, तर देतेचं देतो होतो, म्हणून हा कर्तरी प्रयोग असणारे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 29, पोपट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. तर बघा, पोपट या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप असणारे ऑप्शन क्रमांक 4 मैना. प्रश्न क्रमांक 30, पिपिलिका या शब्दासाठी योग्य अर्थ सांगा. तर पिपिलिका या शब्दाचा योग्य अर्थ असणारे मित्रांनो मुंगी. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 31, निळे आकाश, स्वच्छ चांदणे, शीतल किरणे, उंच झाडे हे सारे वातावरण तोरणा किल्ल्याचे सौंदर्य अधिकच खुलवत होते. तर बघा, या ठिकाणी आपल्याला वरील वाक्यात एकूण किती विशेषणे आली असा प्रश्न विचारला आहे. तर इथं बघा, निळे आकाशमधील निळे, स्वच्छ चांदणेमधील स्वच्छ आणि शीतल किरणेमधील शीतल आणि उंच झाडेमधील उंच हे 4 विशेषणे दिसून येत आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 32, मडके या शब्दाचे अनेकवचनी रूप कोणते? तर मडके या शब्दाचे अनेकवचनी रूप मडकी असे होते. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 33, बालिश बहु बायकात बडबडला यातील अलंकाराचा प्रकार ओळखा. तर बघा, कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होत असते मित्रांनो. तेच अक्षर रिपीट होत आहे. बघा, ब ब ब ब. तर हा अनुप्रास अलंकार असतो. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं अगदी योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 34, चुकीची जोडी ओळखा. केशव कुमार, कृष्णाजी केशव दामले, गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी, आरती प्रभू, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर आणि यापैकी नाही. तर बघा, कृष्णाजी केशव दामले यांना केशव कुमार नाही तर केशव सूत या टोपण नावाने ओळखले जाते. तर ऑप्शन क्रमांक 1 ही चुकीची जोडी असणार आहे आणि या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर असणार आहे. तर गोविंदाग्रज, राम गणेश गडकरी यांना म्हटलं जातं. आरती प्रभू, चिंतामणी त्र्यंबक खानोलकर यांना या टोपण नावाने ओळखलं जातं. तर हे दोन्ही पर्याय योग्य असणार आहेत. ऑप्शन क्रमांक 1 जो आहे तो चुकीचा पर्याय असणार आहे आणि प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 35, उष्ट्या हाताने कावळा न हाकणे. तर बघा, या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखायला लावला आहे. तर उष्ट्या हाताने कावळे न हाकणे याचा योग्य अर्थ आहे मित्रांनो कधीही कोणाला काहीही न देणे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 36, खाली दिलेल्या 4 पर्यायांपैकी अव्ययी भाव समासाचा योग्य पर्याय ओळखा. तर बघा, अव्ययी भाव समासामध्ये पहिलं पद जे असतं ते महत्त्वाचं असतं आणि त्याला बे, दर, गैर याप्रमाणे जे मित्रांनो गैरहजर, दरसाल, बेशक असे जे शब्द असतात ते अव्ययी भाव समासाचे असतात. त्याचप्रमाणे आ वगैरे असे जे उपसर्ग लागून हे शब्द तयार होतात ते देखील अव्ययी भाव समासाचे असतात. म्हणून हे बघा, आमरण ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. आणि पंचपाळे जो मित्रांनो तो द्विगु समासाचे उदाहरण आहे, ज्यातील पहिले पद हे संख्या विशेषण असते. पंचपाळे म्हणजे 5 पाळ्यांचा समुदाय. नीलकंठ जो मित्रांनो तो बहुव्रीही समासाचे उदाहरण आहे. हे देखील लक्षात असू द्या. नीलकंठ म्हणजे ज्याचा कंठ निळा आहे असा तो शंकर. म्हणजे आपल्याला या 2 पदांशिवाय तिसऱ्याच पदाचा बोध होत असतो, त्याला आपण बहुव्रीही समास असे म्हणतो. हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 37, 25 वर्षे व 75 वर्षे पूर्ण झाल्यावर जो उत्सव साजरा करतात त्याचा योग्य जोडी असलेला पर्याय आपल्याला ओळखायला लावला आहे. तर बघा, 25 वर्षाला रौप्य महोत्सव म्हणतात आणि 75 वर्षाला अमृत महोत्सव असे म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर बघा, हीरक महोत्सव जो असतो तो 60 वर्षे असतं आणि सुवर्ण महोत्सव
50 वर्षे झाल्यानंतर साजरा केला जाणारा उत्सव असतो आणि 25 वर्षे रौप्य महोत्सव असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 38, सई पुस्तक वाचत आहे या वाक्याचे रीती भूतकाळात रूपांतर करायला लावलं आहे. तर बघा, वाचत असे, लिहित असे, बोलत असे या पद्धतीचे जर शब्द आले मित्रांनो ते रीती भूतकाळाचे उदाहरण असते. तर इथं बघा, सई पुस्तक वाचत असे ऑप्शन क्रमांक 4 हे जे रीती भूतकाळाचं उदाहरण असणार आहे. आणि वाचत असतो, लिहित असतो असे जर आले मित्रांनो ते रीती वर्तमान काळाचे उदाहरण असतात, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 39, पुढे दिलेल्या 4 पर्यायांपैकी प्र.के. यात्रे यांनी न लिहिलेल्या नाटकाचा योग्य पर्याय कोणता? तर बघा, लग्नाची बेडी, तो मी नव्हेच आणि साष्टांग नमस्कार हे तिन्ही नाटकं जी मित्रांनो ती प्र.के. यात्रे यांनी लिहिलेली आहेत. आणि ऑप्शन क्रमांक 1 नटसम्राट हे प्र.के. यात्रे यांनी न लिहिलेले नाटक असणार आहे. प्रश्न क्रमांक 40, खालील पर्यायांपैकी पूर्णाभ्यस्त शब्द कोणता? तर बघा, एक पूर्ण शब्द जेव्हा पुन्हा येतो आणि त्याच्यापासून एक जोड शब्द तयार होतो म्हणजेच द्विरुक्त शब्द जो असतो मित्रांनो त्याला पूर्णाभ्यस्त शब्द असे म्हणतात. आणि हे शब्द जे असतात मित्रांनो पूर्णाभ्यस्त शब्द ते विविध जातीतील असतात, हे देखील लक्षात असू द्या. तर बघा, या ठिकाणी हळ हा शब्द पुन्हा आलेला आहे मित्रांनो आणि या पद्धतीने या शब्दाची जी ती द्विरुक्त झालेली म्हणून हा पूर्णाभ्यस्त शब्द असणारे ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर आदला बदल, हा बघा आदला बदल जो आहे तो अंशाभ्यस्त शब्द आहे आणि घनगण जो आहे तो अनुकरणवाचक शब्द आहे. तर अभ्यस्त याचे जे आहेत मित्रांनो ते अभ्यस्त शब्दाचे 3 प्रकार पडतात. त्याच्यातला पहिला आहे पूर्णाभ्यस्त, दुसरा आहे अंशाभ्यस्त आणि तिसरा आहे अनुकरण वाचक. अंशाभ्यस्त शब्द बघा, जेव्हा पूर्ण शब्द पुन्हा जशाच्या तसा न येता एखादे अक्षर बदलून येते त्याला अंशाभ्यस्त शब्द असे म्हणतात. या ठिकाणी बघा, अदला नंतर या अच्या ठिकाणी ब आलेला आहे म्हणजे हा अदला बदल शब्द असणार आहे. आणि अनुकरणवाचक शब्द म्हणजे मित्रांनो ज्या शब्दात एखाद्या ध्वनिवाचक शब्दाची पुनरावृत्ती झालेली असते त्या शब्दांना अनुकरणवाचक किंवा नादानुकारी शब्द असे म्हणतात, हे देखील लक्षात असू द्या. तर उदाहरणार्थ बघा, घनघन, पिरपिर, रिमझिम, दुडुदुडू, मुळूमुळू, हळूहळू, लुटूलुटू, किरकिर, कडकडाट, खळखळाट, फडफड, गडगड, सळसळ, खडखड, टिकटिक, हुरूर हे सगळे अनुकरणवाचक शब्द असणार आहेत, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 41, दिन या शब्दासाठी विरुद्धार्थी पर्याय शोधा. तर दिन या शब्दाला रजनी हा विरुद्धार्थी शब्द असणारे म्हणजे रजनी म्हणजे रात्र आणि दुसरी विलांटीचा दिन म्हणजे गरीब आणि दिनचा समानार्थी शब्द आहे मित्रांनो वासर. प्रश्न क्रमांक 42, सर्वांना आंब्याचा रस आवडतो. तर बघा, दिलेल्या वाक्यातील कर्ता शोधा. तर आवडणारा कोण आहे मित्रांनो? आवडणारा आहे रस. या पद्धतीने आपण कर्ता शोधत असतो. तर ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तुम्हाला इथं आंबा करता वाटत असेल परंतु या प्रश्नाचं उत्तर रस हे आहे. प्रश्न क्रमांक 43, खालील पर्यायातून भावे प्रयोगाचे वाक्य असणारा पर्याय ओळखा. तर बघा, ताईने बाळाला निजविले, मोहन गाणे गातो आणि तनूने पेरू खाल्ला. तर बघा, ताईने बाळाला निजविले हे जे मित्रांनो हे भावे प्रयोगाचं उदाहरण असणारे कर्ता प्लस कर्म यांना मित्रांनो प्रत्यय लागलेला असतो. या ठिकाणी बघा, ने आणि बाळाला जो आहे तो ला हे प्रत्यय लागलेले आहेत आणि क्रियापद जे असतं ते तृतीय पुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी एकारांत असते. ठीक आहे, एकारांत म्हणजे या पद्धतीने मित्रांनो शेवटचं जे अक्षर असतं त्याच्यावर मात्रा असतो त्याला एकारांत म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 1 जो येतो भावे प्रयोगाचं उदाहरण असणारे भावे प्रयोगाचं वाक्य असणारे आणि मोहन गाणे गातो हे मित्रांनो क्रियापद जे आहे ते कर्त्यानुसार बदलत असते म्हणजे ते कर्तरी प्रयोगाचे वाक्य असतं. तर या ठिकाणी जर तुम्ही स्त्रीलिंगी नाम टाकून पाहिलं
तनू गाणे गाते. तर बघा क्रियापद जे ते कर्त्यानुसार चेंज होतं म्हणून हा कर्तरी प्रयोग असणार आहे. इथं बघा हा तनूने पेरू खाल्ला. तर या ठिकाणी कर्मानुसार क्रियापद चेंज होत असते म्हणून हा कर्मणी प्रयोग असणार आहे. या ठिकाणी जर चिंच हा शब्द टाकला तर तनूने चिंच खाल्ली अशा पद्धतीने वाक्य तयार होणार आहे. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1, ताईने बाळाला निजविले. प्रश्न क्रमांक 44 व 45. खाली दिलेल्या उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करा. तर बघा मी पक्षी झालो तर या अशा उद्गारवाचक वाक्याचे विधानार्थी वाक्यात रूपांतर करताना मित्रांनो होण्याची फार इच्छा आहे अशा पद्धतीने त्याचं रूपांतर करायचं असतं. तर बघा मी पक्षी झालो तर मला पक्षी होण्याची फार इच्छा आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. अजून उदाहरण बघा मी आमदार झालो तर याचं विधानार्थी वाक्य येईल मित्रांनो मला आमदार होण्याची फार इच्छा आहे. प्रश्न क्रमांक 45. केवढी उंच इमारत ही. तर बघा अशा पद्धतीचं देखील विधानार्थी वाक्यात रूपांतर करायचं असेल तर या ठिकाणी मित्रांनो खूप हे जे हा शब्द यूज करायचा असतो. तर बघा ही इमारत खूप उंच आहे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्नसंच क्रमांक 5 मध्ये मित्रांनो एक प्रश्नात आईवडील यांना वापरायचा जो मायना असतो त्याला तीर्थस्वरूप असं मी उत्तर दिलं होतं, परंतु त्याचं उत्तर तीर्थरूप आहे. लक्षात असू द्या. तला दुसरी विलांटी आणि रला दुसरा उकार. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46. मरावे परी कीर्तिरूपी उरावे वरील वाक्याचा प्रकार ओळखा. तर बघा मरावे परी कीर्तिरूपी उरावे हे न्यूनत्व बोधक म्हणजे संयुक्त वाक्याचा उपप्रकार आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर परी, पण, परंतु असे शब्द आले तर ते न्यूनत्व बोधक या प्रकारचे वाक्य असतं, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 47. योग्य पर्याय निवडा. तर बघा प्रधान वाक्य प्लस प्रधान वाक्य हे संयुक्त वाक्य तयार होत असतं. प्रधान वाक्य प्लस गौण वाक्य हे मिश्र वाक्य तयार होत असतं. तर ऑप्शन क्रमांक 1 आणि 2 दोन्ही योग्य असणार आहेत म्हणून ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 48. अपरोक्ष या शब्दाला योग्य पर्याय निवडा. तर अपरोक्ष या शब्दासाठी पाठीमागे हा योग्य पर्याय असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 49. पांढरा परिस या अलंकारिक शब्दासाठी योग्य पर्याय कोणता. तर बघा निसर्गात नसलेली गोष्ट म्हणजे मित्रांनो त्याला आपण पांढरा कावळा असं म्हणतो. ठीक आहे. ढोंगी मनुष्य म्हणजे बोके संन्यासी. बाष्कळ गोष्टी म्हणजे भाकळ कथा आणि पांढरा परिस म्हणजे लवाडा. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 50. चळत असते डॅश. तर चळत ही नाण्यांची असते. पेंडी जी असते ती गवताची असते. धान्याची रास असते, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 51. चूज द करेक्ट ऑप्शन दॅट हॅज अन एरर. तर बघा जे वाक्य दिले त्या वाक्यासाठी जे 4 पर्याय दिलेत मित्रांनो त्या 4 पर्यायांपैकी एका पर्यायात जे येते एक पर्याय जो तो अयोग्य असणार आहे तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा द फ्रॉग जम्प इन टू द वेल. तर बघा द फ्रॉग जम्प इन टू द वेल तर वाक्यात जर करता तृतीय पुरुषी एकवचनी असेल म्हणजेच ही, सी, इट यापैकी एक असेल तर क्रियापदाला यस किंवा ईएस प्रत्यय लागत असतं मित्रांनो. आणि प्राण्यांसाठी आपण इट वापरत असतो. तर बघा द फ्रॉगच्या ऐवजी जर आपण इट घेतला असता तर इट जम्प्स इन टू द वेल या पद्धतीने आलं असतं. तर द फ्रॉग जम्प्स इन टू द वेल असं वाक्य हवं होतं म्हणजे पी नंतर यस हवा होता म्हणजे ज्या क्रियापदाला यस हा सफिक्स असणं आवश्यक होतं. तर ऑप्शन क्रमांक 2 या पर्यायामध्ये मिस्टेक असणार आहे म्हणून या प्रश्नाचं हे करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 52. आयडेंटिफाय द कॅटेगरी ऑफ लेटर फ्रॉम विच दिस लाईन इज टेकन. तर खाली जे वाक्य मित्रांनो घेण्यात आलेले ते कोणत्या प्रकारच्या पत्रातील आहेत म्हणजे
त्याची कॅटेगरी कोणती आहे ते आपल्याला विचारलं. ते एन्क्वायरी लेटर आहे, ॲपॉलॉजी लेटर आहे, सेल्स लेटर आहे का क्लॅरिफिकेशन लेटर आहे. तर बघा वाक्य बघूया. वी वुड बी व्हेरी ग्रेटफुल इफ यू कुड सेंड अस युअर लेटेस्ट ब्राउशर अलॉंग विथ द प्राइस लिस्ट. जो पुस्तक विक्रेता असेल किंवा एखादा दुकानदार असेल त्याकडे मागणी केलेली किंवा विनंती केलेली की तुमचं जे माहिती पुस्तिका आहे त्यासोबत आम्हाला त्या किमतींची यादी देखील द्या, आम्ही तुमचे आभारी असणार. तर मित्रांनो, असं जे प्रकारचं पत्र असतं ते एन्क्वायरी लेटर असतं, चौकशी पत्र असतं. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 53. इट इज डॅश अ युनिट ऑफ मेजरमेंट, चूज द मोस्ट सुटेबल अल्टरनेटिव्ह. तर बघा आपल्याला इथं आर्टिकल यूज करायचं आहे. इट इज द डॅश नंतर तुम्हाला युनिट हा जो शब्द दिसत असेल मित्रांनो, या युनिटचा पहिलं अक्षर जे पहिला अल्फाबेट ते यू असणार आहे, परंतु हे 5 AEIOU यापैकी 5 स्वरांपैकी एक स्वर असला म्हणजेच व्हॉवेल असला तरी त्याचा उच्चार जो आहे तो व्हॉवेलसारखा होत नसल्याने त्याचा आधी आपल्याला हे जे आर्टिकल आहे यूज करायचं आहे. तर बघा इट इज अ युनिट ऑफ मेजरमेंट अशा पद्धतीने ते वाक्य तयार होणार आहे. जर मित्रांनो या यूचा उच्चार झाला असता तर याच्या आधी आपण ॲन हे आर्टिकल यूज केलं असतं. तर बघा अम्ब्रेलाचा जो उच्चार आहे तो यूचा होत असतो, म्हणून आपण त्याच्या आधी ॲन हे आर्टिकल यूज करत असतो, हे देखील लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 54. ऑफ द 4 सेंटेन्सेस विच इंडिकेट्स स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी. तर बघा स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी मित्रांनो, मस्ट हा जो शब्द आहे हा स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी व्यक्त करणारा शब्द आहे. तर बघा वाक्यात अशा ठिकाणी हा शब्द असेल तर ते वाक्य स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटीसाठीचं वाक्य असणार आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3. आय लेफ्ट माय रेड कलर बॅग हेअर जस्ट 10 minutes ॲगो, यू मस्ट हॅव सीन इट. तर बघा मी माझी लाल कलरची बॅग 10 मिनिटांपूर्वी इथं सोडली होती, ती तुम्ही पाहिलीच असेल. तर मित्रांनो या पद्धतीने मस्ट हे जे स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटी व्यक्त करत असतं. उदाहरणार्थ बघा, यू मस्ट गो देअर म्हणजे तुम्ही तेथे जायलाच हवं. तर मस्ट जर आला तर ते स्ट्रॉंग प्रोबॅबिलिटीचं वाक्य असतं, हे लक्षात असू द्या. म्हणून या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 55. चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग 4 ऑप्शन्स. हे खाली 4 ऑप्शन दिलेत मित्रांनो, त्या 4 ऑप्शनपैकी व्याकरणदृष्ट्या करेक्ट असणारा जो पर्याय तो आपल्याला निवडायचा आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 जे आहे ते माय ब्रदर्स कार विच वॉज 15 years old हॅड बिगन टू फॉल अपार्ट. तर माझ्या भावाची कार जी 15 वर्षे जुनी होती. तुम्हाला मी मागच्या ज्याच्यात सांगितलं की जर वस्तू निर्जीव असेल तर त्यासाठी आपण यूज करत असतो आणि सजीव असेल तर हू वापरत असतो. तर या ठिकाणी कारसाठी आपण विच हे वापरणार आहोत, कारण कार हे निर्जीव वस्तू असणार आहे. म्हणून हे वाक्य जे मित्रांनो अगदी करेक्ट असणार आहे. माय ब्रदर्स कार विच वॉज 15 years old हॅड बिगन अपार्ट. प्रश्न क्रमांक 56. फिल इन द ब्लँक्स विथ राईट ऑप्शन. तर बघा सेव्हरल पीपल डॅश इन येस्टरडेज ट्रेन ॲक्सिडेंट. तर कालचा जो ट्रेन ॲक्सिडेंट झाला त्याच्यात बरेच लोक गंभीररित्या जखमी झाले, अशा पद्धतीने हे वाक्य असणार आहे. तर पीपल हा जो शब्द आहे मित्रांनो हा कायम अनेक वचनी या अर्थानेच वापरला जातो, म्हणून यानंतर येणारं क्रियापद हे देखील अनेक वचनी असतं, म्हणून हे आणि हे पर्याय जे आहेत मित्रांनो कट होतात. तर बघा सेव्हरल पीपल वेअर बॅडली हर्ट ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे इन येस्टरडेज ट्रेन ॲक्सिडेंट. प्रश्न क्रमांक 57. द फॉलोइंग 2 sentences हॅव टू बी कंबाईंड युजिंग अ रिलेटिव्ह क्लॉज, आयडेंटिफाय विच ऑफ द गिवन 4 ऑप्शन हॅज द राईट आन्सर. तर रिलेटिव्ह क्लॉजने जे वाक्य जोडलेले मित्रांनो तो योग्य पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा नरेश इज गुड इन बायोलॉजी, ही जॉईंट मेडिकल कोर्स. तर हे 2 वाक्य दिलेले आहेत. तर नरेश जो बायोलॉजीमध्ये चांगला आहे आणि त्याने मेडिकल कोर्स जॉईन केला. तर बघा नरेशसाठी
आता इथं मित्रांनो नरेश हा जो येतो सजीव म्हणजे सजीव पार्ट असणार आहे, तर यासाठी आपण हू हे प्रोनाउन जे आहेत ते यूज करणार आहोत. तर बघा, नरेश हू इज गुड इन बायोलॉजी हॅज जॉईंट मेडिकल कोर्स. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 58, दे रिटर्न टू देअर ओरिजिनल प्लेस इन स्प्रिंग ॲड अ क्वेश्चन टॅग. तर बघा, या वाक्याचं आपल्याला क्वेश्चन टॅग करायचं आहे आणि तुम्हाला इथं इज, आर, वेअर, डीड, डू, डज या प्रकारचं जे मित्रांनो क्रियापद दिसत नसणार आहे, म्हणून जे मूळ क्रियापद आहे, जे इन्फिनिटिव्ह आहे, त्याचा आपल्याला त्या क्रियापदावरून आपल्याला याचा क्वेश्चन टॅग काढायचा आहे. तर बघा, हे क्रियापद जे हे वर्तमान काळी क्रियापद असणार आहे, म्हणून याचा क्वेश्चन टॅग करताना आपण डू घेणार आहोत आणि त्यानंतर नॉट आणि करता जशाचा तसा लिहिणार आहोत. तर बघा, डू नॉट दे म्हणजे ज्याचा कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म होणार आहे डोंट दे. कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म म्हणजे संक्षिप्त रूप आणि शेवटी प्रश्नचिन्ह. तर बघा, वाक्य कसं होणार आहे, दे रिटर्न टू देअर ओरिजिनल प्लेस इन स्प्रिंग डोंट दे. अशा पद्धतीने हे वाक्य असणार आहे. तर असा पर्याय कुठे आहे मित्रांनो, बघा, दे रिटर्न टू देअर ओरिजिनल प्लेस इन स्प्रिंग डोंट दे. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 59 आणि 60 बघा, चूज द करेक्ट सिनॉनिम्स ऑफ द फॉलोइंग वर्ड्स आउट ऑफ द 4 गिवन ऑप्शन. तर समानार्थी पर्याय आपल्याला निवडायचा आहे. प्रश्न क्रमांक 59 बघा, डायफॅनस म्हणजेच मित्रांनो ज्याला आपण तलम किंवा अगदी पातळ असं म्हणतो, तर ऑप्शन क्रमांक 1 सिल्कन या प्रश्नासाठी करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचं बघा, एक्सपॉच्युलेट म्हणजे कान उघडणी करणे, तर याचा जो सिनॉनिम असणार आहे मित्रांनो डिसॲग्री. ऑप्शन क्रमांक 2 हा करेक्ट ऑप्शन असणार आहे. प्रश्न क्रमांक 61, पिक आउट द नाउन क्लॉज. तर आपल्याला जे वाक्य दिलं आहे त्या वाक्यासाठी या वाक्यामधून नाउन क्लॉज कोणता आहे ते ओळखायचं आहे. तर बघा, हाऊ पासून जे मित्रांनो या ठिकाणून तो सर्व नाउन क्लॉज असणार आहे. उभयान्वयी वाक्याच्या नंतर जे वाक्य असतं मित्रांनो तो नाउन क्लॉज असतो. तर बघा, द क्वेश्चन इज हाऊ द बर्ड्स फाइंड देअर वे. ऑप्शन क्रमांक 2 हा या ठिकाणी नाउन क्लॉज असणार आहे. प्रश्न क्रमांक 62 आणि 63, पिक आउट द करेक्ट अँटोनिम. तर आता आपल्याला इथं विरुद्धार्थी शब्द निवडायचा आहे. तर बघा, नाईटमेअर. नाईटमेअर म्हणजे दुःस्वप्न. तर याचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1 ड्रीम्स. पुढचं बघा, ड्राउजी. ड्राउजी म्हणजे गुंगी असलेला. तर याचं करेक्ट आन्सर असणार आहे ॲक्टिव्ह. ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 64, एनिमल्स आर ॲबल टू जज चेंजेस इन वेदर. तर याच्यासाठी रिराईट द सेंटेन्स युजिंग कॅन. तर या वाक्याला आपण कॅन हा शब्द वापरून लिहायचं आहे मित्रांनो. तर बघा, या ठिकाणी आर ॲबल टू जो आहे मित्रांनो हा एवढा पोर्शन निघून जाणार आहे आणि या ठिकाणी कॅन येणार आहे. तर बघा, एनिमल्स कॅन जज चेंजेस इन वेदर असा ऑप्शन जो असेल तो या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 एनिमल्स कॅन जज चेंजेस इन वेदर. प्रश्न क्रमांक 65, चूज द रॉंग सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग 4 सेंटेन्सेस. तर बघा, खाली जे 4 पर्याय दिले त्या 4 पर्यायांमधून आपल्याला जो पर्याय चुकीचा असणार आहे तो निवडायचा आहे. तर बघा मित्रांनो, ॲपॉस्ट्रोफी देऊन जे आपण षष्टी करत असतो, षष्टी म्हणजे चा, ची, चे. ठीक आहे. तर हे जे करत असतो मित्रांनो, तर इंग्रजीत जे नाउन अनेक वचने असेल आणि त्याच्या शेवटी यस किंवा ई एस प्रत्यय नसेल तर आपण ॲपॉस्ट्रॉफी देऊन शेवटी यस प्रत्यय लावत असतो. आणि जर जे नाउनच्या शेवटी यस किंवा ई एस प्रत्यय असेल तर त्याच्या शेवटी आपण यस अनेक वचने असताना यस जशाचा तसा ठेवून शेवटी ॲपॉस्ट्रॉफी देत असतो. तर अशा पद्धतीने आपण यांची षष्टी करत असतो. तर बघा,
पहिलं वाक्य दीज आर चिल्ड्रन्स टॉयज, तर चाइल्डचं हे चिल्ड्रन जे ते अनेक वचने असणार आहे आणि याचा आपण चाची करताना चाचीचे असं करताना मित्रांनो म्हणजे षष्टी करताना ॲपॉस्ट्रॉफी देऊन शेवटी यस लावणार आहेत, तर हा पर्याय अगदी योग्य असणार आहे. दुसरं विधान बघा, दीज आर माईस टेल्स, तर बघा माऊसचं हे माईस अनेक वचन असणार आहे आणि याच्या शेवटी यस किंवा यस प्रत्यय नसणार आहे म्हणून ॲपॉस्ट्रॉफी देऊन आपण चाचीचे म्हणजे षष्टी करणार आहोत, तर हे देखील अगदी योग्य असणार आहे. पुढे तिसरं वाक्य बघा, दिस इज बॉईज कॅम्प, तर इथं बघा बॉईज हा जो आहे ऑलरेडी अनेक वचनी शब्द असणार आहे आणि शेवटी यस असल्यामुळे ॲपॉस्ट्रॉफी जी मित्रांनो ती बॉयच्या आधी न देता शेवटी द्यावी लागते, तर हे वाक्य देखील बरोबर असणार आहे. आणि चौथं बघा, दिस इज मेन्स पार्लर, तर मॅनचं हे अनेक वचन मेन असणार आहे आणि शेवटी यस किंवा यस प्रत्यय नसल्याने आपण ॲपॉस्ट्रॉफी देऊन याची षष्टी करणार आहोत, तर हे देखील अगदी योग्य असणार आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 66, वुमन आर ऑफन व्हिक्टीम टू डॅश, तर करेक्ट इडियम आपल्याला यूज करायची. तर बघा मित्रांनो, फ्रेज आणि इडियममध्ये तुम्हाला मागेच त्याचा डिफरन्स सांगितला होता. तर फ्रेज असा शब्दसमूह असतो तर त्याचा तो अर्थ तिथं पर्यायात सेम असतो आणि इडियम असं असतं मित्रांनो की त्याचा शब्दशः अर्थ वेगळा असतो. तर वुमन आर ऑफन व्हिक्टीम टू द ग्रीन आय, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 67, पिक आउट द रॉंग पेअर, तर बघा इथं होम्स ऑफ एनिमल्स म्हणजे प्राण्यांची जी घरं आहेत ती आणि प्राण्यांची नावं दिली आहेत, तर आपल्याला जो चुकीचा पर्याय तो निवडायचा आहे. तर बघा पिग स्टाय म्हणजे डुक्कर आणि डुक्करखाना हा पर्याय योग्य आहे. पुढे बघा ल्युनॅटिक आणि असायलम, तर ल्युनॅटिक म्हणजे वेडा आणि ते असायलम म्हणजे वेड्यांचे इस्पितळ, हे देखील हा पर्याय देखील बरोबर असणार आहे. पुढे बघा स्पायडर म्हणजे कोळी आणि वेब म्हणजे त्याचं जाळं, तर ऑप्शन क्रमांक 3 हा देखील बरोबर असणार आहे. आणि डॉग जे मित्रांनो डॉगची डेन नसते तर लॉयनची डेन असते आणि डॉगची केनेल म्हणजे डॉगचं जे घर असतं त्याला केनेल म्हणतात. ऑप्शन क्रमांक 4 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. 4 ऑप्शनपैकी रॉंग पेअर असणार आहे ना प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 68 आणि 69 बघा, टिक मार्क द करेक्ट स्पेलिंग ऑफ द गिवन वर्ड्स, तर जे 4 पर्याय दिले 4 पर्यायांपैकी योग्य स्पेलिंग असणारा पर्याय आपल्याला निवडायचा आहे. तर बघा कॅलेंडर 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 कॅलेंडर, ऑप्शन क्रमांक 2 जो मित्रांनो डी नंतर ए येत असतो कॅलेंडर हा पर्याय अगदी योग्य असणार आहे. त्याचप्रमाणे ॲम्ब्युलन्स हा शब्द असेल तर बघा ॲम्ब्युलन्स हा शब्द देखील विचारला जातो, तर एल नंतर ई न येत नाही मित्रांनो, LANC येत असतो, हे लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 69 हा देखील करेक्ट स्पेलिंगचा असणार आहे. तर बघा अकमोडेशन 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 अकमोडेशन, तर बघा अकमोडेशनमध्ये DC येत असतो आणि MM येत असतो, तर ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 70 आणि 71 बघा, डू ॲज डायरेक्टेड, वी ईट टू लिव्ह, मेक इट कॉम्प्लेक्स सेंटेन्स, तर बघा लिव्हला तुम्ही लिव्ह म्हणू शकता किंवा लाईव्ह म्हणू शकता तुमच्या मर्जीनुसार. तर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे मित्रांनो कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं दॅटने वाक्य जोडलेलं असतं. तर बघा वी ईट दॅट वी मे लिव्ह, ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. तर कॉम्प्लेक्स सेंटेन्स मित्रांनो व्हेअर दॅट या शब्दांनी जोडलेलं असतं, म्हणजेच हे उभयान्वयी अवयवांनी जोडलेले असतं. प्रश्न क्रमांक 71, इफ यू रन फास्ट यू विल गेट द बस, तर बघा मेक इट कंपाऊंड सेंटेन्स संयुक्त वाक्य करायला लावलं मित्रांनो, तर संयुक्त वाक्य अँड या उभयान्वयांनी जोडलेलं असतं. तर बघा रन फास्ट अँड यू विल गेट द बस, तर बघा रन फास्ट म्हणजे याच्यात जो यू जो आहे मित्रांनो यू हा करता गृहीत धरलेला असतो, हे लक्षात असू द्या. म्हणजे जे आज्ञार्थी वाक्य असतं त्याच्यात यू हा करता गृहीत धरलेला असतो. प्रश्न क्रमांक 72, रीड द फॉलोइंग मेसेज अँड आन्सर द क्वेश्चन गिवन बिलो, तर खाली जो एक मेसेज दिला आहे मित्रांनो तो वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नाचं आपल्याला उत्तर लिहायचं आहे. तर बघा, हाय रॅन्चो ऑन
one problem. I gave my English textbook to silencer and he has not come to class at all. तर बघा रॅन्चोला हा मेसेज दिलेला आहे. अँड टुमॉरो आय हॅव अन एक्झाम, कॅन यू लेंड मी युअर टेक्स्टबुक, प्लीज ब्रिंग इट टू माय हॉस्टेल रूम. तर फरहानने हा मेसेज रॅन्चोला दिलेला आहे. रॅन्चोला त्याने सांगितलं की एक समस्या आहे की मी माझं जे इंग्लिशचं पुस्तक होतं ते सायलेन्सरला दिलं होतं, परंतु तो क्लासला म्हणजेच वर्गात आलेला नाही आणि उद्या माझी एक्झाम असणार आहे. तर मला तुझं जे इंग्लिशचं टेक्स्टबुक आहे ते देऊ शकतो का? तर प्लीज जर देऊ शकत असेल तर ब्रिंग इट टू माय हॉस्टेल रूम, तर माझ्या हॉस्टेल रूमला ते घेऊन ये. तर बघा याच्यावर आधारित प्रश्न काय असणार आहे. हू कॅन बी हेल्ड रिस्पॉन्सिबल फॉर द प्रॉब्लेम मेन्शन इन द मेसेज. म्हणजे हा जो मेसेज दिला आहे मित्रांनो फरहानने रॅन्चोला, तर या मेसेजमध्ये या प्रॉब्लेमसाठी जबाबदार कोण आहे असा प्रश्न आहे. तर जो सायलेन्सर आहे तो या प्रॉब्लेमसाठी जबाबदार असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 73, मॅच द पेअर्स. तर बघा क्राईज ऑफ एनिमल्स म्हणजे प्राणी आणि त्यांचे जे आवाज काढतात मित्रांनो ते दिलेले आहेत. ते आपल्याला पर्याय जो योग्य असेल तो निवडायचा आहे, म्हणजे त्याच्या जोड्या लावायच्या आहे. तर बघा मनकी मित्रांनो गिबर करत असतं ते, त्याचा जो आवाज असतो त्याला गिबर म्हणतात. माऊस जे असतो ते स्क्विक. ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट आन्सर असणार आहे. बघा ए साठी 4, बी साठी स्क्विक म्हणजे 3, नंतर सीप आणि गोट ब्लिट म्हणजे ते बे बे करत असते मित्रांनो 1, आणि डी जो येतो कॅमल ग्रंट. ऑप्शन क्रमांक 2. तर बघा 4, 3, 1 आणि 2 या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 74, ही इज ऑलवेज ऑन टाईम, मेक इट निगेटिव्ह. तर बघा नकारार्थी वाक्य करायचं आहे. होकारार्थी वाक्याचं तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलं होतं मित्रांनो. या वाक्याचं आपल्याला नकारार्थी वाक्य करत असताना किंवा होकारार्थीची नकारार्थी करत असताना जो वाक्याचा अर्थ असतो तो आपल्याला चेंज होऊ द्यायचा नसतो. तर बघा ही इज ऑलवेज ऑन टाईम म्हणजे तो कायम वेळेवर येत असतो, तर तो कायम उशिरा येत नसतो. अशा पद्धतीने हे वाक्य तयार होणार आहे. तर बघा ही इज नेव्हर लेट. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 75, फ्रेंड्स बी हॅपी, आयडेंटिफाय द केस ऑफ अंडरलाइन्ड वर्ड. तर बघा हा जो अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याची विभक्ती कोणती ते आपल्याला ओळखायचं आहे. तर बघा इंग्लिशमध्ये विभक्तीला केस असं म्हटलं जातं. तर नॉमिनेटिव्ह केस म्हणजे प्रथमा विभक्ती, ऑब्जेक्टिव्ह ॲक्युजेटिव्ह केस म्हणजे द्वितीया, पॉझिटिव्ह जेनेटिव्ह केस म्हणजे षष्टी आणि व्होकेटिव्ह केस म्हणजे संबोधन. तर बघा मराठीत आपण मुलांनो, तर नो जी मित्रांनो ही संबोधन विभक्ती असते. तर इथं देखील फ्रेंड्स बी हॅपी ऑप्शन क्रमांक 4 व्होकेटिव्ह केस म्हणजे संबोधन विभक्ती असणारे जो अंडरलाईन शब्द आहे तो. तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 4. पुढचे जे प्रश्न आहेत मित्रांनो 76 ते 100 ते मॅडम घेणार आहेत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आता आपण गणितावरील प्रश्न बघणार आहोत. तर बघूया पहिला प्रश्न क्रमांक 76. एका घड्याळात 12:15 झाली असेल, त्यावेळी घड्याळाचा तास काटा जर पूर्व दिशा दाखवत असेल तर मिनिट काट्याची दिशा कोणती असेल. बघा आपल्याला काय दिले, आधी एक घड्याळ दिलं आहे आणि त्या घड्याळामध्ये किती वाजले 12:15. म्हणजे इथे जर 12, इथे 3, इथे 6, इथे 9, 12:15 वाजले म्हणजे तास काटा कुठे असेल 12 वरती आणि मिनिट काटा कोणावर असेल 3 वरती. बरोबर आहे. आणि त्यांनी पुढे सांगितलं तास काटा कोणती दिशा दाखवतोय पूर्व, म्हणजे पूर्व दिशा कुठे असेल 12च्या डोक्यावर असेल. तर मिनिट काट्याची दिशा कोणती असं विचारलं आहे. आपल्याला माहिती आहे की नकाशामध्ये वरची दिशा ही नेहमी उत्तर असते आणि त्याच्या खालची दिशा दक्षिण, त्याच्या उजवीकडे पूर्व असते आणि डावीकडे पश्चिम असते. बरोबर आहे.
त्यांनी काय सांगितलं, पूर्व दिशा जी आहे ती कुठे गेली आहे, वरती गेली आहे, डोक्यावरती. म्हणजे अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या उलट दिशेने, काट्यांच्या उलट दिशेने फिरवा घड्याळ दिशा. पूर्व जर वरती उत्तरेच्या जागेला गेली तर उत्तर कुणाच्या जागेवर येणार आहे, पश्चिमेच्या जागेवर. म्हणजे इथे कोणता दिशा असेल, इथे असेल उत्तर. बरोबर. पूर्व वरती आहे म्हणजे पूर्वच्या विरुद्ध दिशेला कोणती असते, पश्चिम. आणि उत्तर जर इकडे आली आहे तर ह्या दिशेला कोणती असेल, दक्षिण. मग आपला प्रश्न काय विचारलाय त्यांनी, मिनिट काट्याची दिशा. मिनिट काटा कोणावर आहे, 3 वर, आणि 3च्या साईडला कोणती दिशा आहे, दक्षिण. म्हणजे दक्षिण हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 77. जर पल्लवी, प्रणिता, लकी, सावी, मयूर, तनू, रिया व दिया 8 मुले एका गोल टेबलाभोवती घड्याळाच्या काट्याच्या दिशेने समान अंतरावर चर्चा करत बसली असतील तर रिया ही उत्तरेला बसली असेल तर सावी कोणत्या स्थानावर बसली आहे. बघा, त्यांनी पहिल्यांदा सांगितले 8 मुलं आहेत आणि ते बसली कशी, घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. घड्याळाच्या काट्याच्या दिशा म्हणजे अशी असते, हो की नाही. पुढे त्यांनी सांगितलं रिया ही उत्तरेला बसली. आपल्याला माहिती आहे की उत्तर दिशा ही वरची असते, म्हणजे रिया इथे असेल. आणि क्लॉकवाईज लिहा. मग रिया नंतर कोण दिलंय बघा, दिया दिली आहे, इथे दिया असेल. त्यानंतर दिया दिली, मुलं संपले म्हणजे परत पहिल्यापासून चालू करा. मग पहिली मुलगी कोण आहे, पल्लवी. म्हणजे पल्लवी कोणत्या दिशेला येणार आहे, ती येणार आहे पूर्व दिशेला. पल्लवीच्या शेजारी कोण येते, प्रणिता. प्रणिताच्या शेजारी लकी. लकी कोणत्या दिशेला येईल, मग दक्षिण दिशेला येईल. लकी शेजारी आहे सावी. सावी शेजारी आहे मयूर. मयूर कोणत्या दिशेला येणार आहे, तो येणार आहे पश्चिम दिशेला. आणि मयूरच्या शेजारी तनू, आणि तनू शेजारी परत रिया आलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता त्यांनी कोणाची दिशा विचारली आपल्याला, सावीची दिशा विचारली की सावी कोणत्या स्थानावर आहे. सावी कुठे आहे, बघा इथे सावी आहे. आणि सावी कोणाच्या मध्ये आहे, पश्चिम आणि दक्षिण या दोघं दिशांच्या मध्ये आहे. आणि पश्चिम आणि दक्षिण या दोघा दिशांच्या मध्ये कोणती दिशा येते, नैऋत्य दिशा येते. म्हणजे सावीची दिशा कोणती असणार आहे, नैऋत्य. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 78. एका रांगेत 5 भावंड बसली आहेत. चैतन्य हा मोहितच्या डाव्या बाजूला आणि सईच्या उजव्या बाजूला बसला आहे. राजा हा सईच्या डावीकडे मात्र तन्वीच्या उजव्या बाजूला बसला आहे. तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसला आहे. बघा, आपल्याला आता प्रत्येकाची जागा ठरवायची आहे. पहिल्यांदा काय दिलंय त्यांनी, चैतन्य. आपण चैतन्य लिहून घेऊ. चैतन्य हा मोहितच्या डाव्या बाजूला बसला आहे. मोहितच्या डाव्या बाजूला बसला म्हणजे मोहित इथे असेल, बरोबर आहे. आणि सईच्या उजव्या बाजूला म्हणजे सई ह्या साईडला असेल. आणि राजा हा सईच्या डावीकडे, जर सई इथं आहे तर इथे कोण येईल, राजा येईल. मात्र तन्वीच्या उजव्या बाजूला म्हणजे तन्वी राजाच्या डावीकडे येणार आहे, बरोबर. ही साईड जी असते ना विद्यार्थी मित्रांनो, ही उजवी साईड. आपण ज्या साईडने लिहित चालतो तो आपण उजवीकडे लिहित चालतो. आणि जिथून लिहायला सुरुवात करतो ती साईड असते डावी. म्हणजे डावीकडून उजवीकडे लिहितोय म्हणजे या साईडला कोणता येईल, डावी येणार आहे. त्यांनी काय विचारले आपल्याला, तर सर्वात कडेच्या बाजूला कोण बसले. बघा, कडेला कोण आहे, इथे आहे तन्वी आणि इथे आहे मोहित. मग मोहित आणि तन्वी पर्याय कुठे आहे, बघा पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा योग्य पर्याय निवडा. बघा, आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीत जिथे प्रश्नचिन्ह आहे त्याच्या जागी कोणता आकडा येईल असं विचारलं. आपण पहिल्या आकृतीचं निरीक्षण करू. आपल्याला आकडे काय दाखवत आहे, 4, 7 आणि 13. बघा, 4, 7 आणि 13 या तिघांचा काही संबंध दिसतोय का. बघा, 4, 7, 28 या दोघांचा गुणाकार करा. 28ला 2 ने भागा. काय येणार आहे, 28 भागिले 2. उत्तर काय आलं, 14. 14 वजा 1 करा, उत्तर येईल 13. काय केले बघा विद्यार्थी मित्रांनो, या दोघांचा गुणाकार केलाय. त्या गुणाकाराला 2 ने भागलंय, 28/2, आणि त्याच्यातून वजा 1 केला, उत्तर 13 आलंय. सेम दुसऱ्या याचं पण तसंच करायचं आहे. दुसऱ्या आकृतीचं 8 आणि 11. 11 गुणिले 8 करा, उत्तर येईल 88. 88ला 2 ने भागा. बेकबे बेचोक 8, बेचोक 8, उत्तर आलं 44. आणि 44 वजा 1 करा, आपलं तिसरा मिळेल 43. तिसरा संख्या मिळेल 43.
मग आता तुम्हाला प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल कळालं आहे. काय करायचं आहे आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा दिलेल्या दोन संख्येचा गुणाकार करायचा आहे. 10 गुणिले 13 या दोघांचा गुणाकार येईल 130 आणि 130 ला 2 ने भागायचं आहे. बेक बे बेसक 12 उरला 1 बेपंचे 10. उत्तर किती आलंय 65. आपण डायरेक्ट 65 लिहायचंय का नाही, वजा 1 करायचं आहे. 65 वजा 1 उत्तर येईल 64. बघा 64 पर्याय कुठे आहे, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 80. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. गायी व गुराखी यांच्या एकूण पायांची संख्या 98 व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी यांची संख्या किती. बघा आपल्याला काय विचारलंय, गायी आणि गुराखींची संख्या विचारली आहे आणि देताना त्यांना आपल्याला पायाची आणि डोक्यांची संख्या दिलेली आहे. आपण हे गणित एक्स आणि वाय या पद्धतीने सोडवणार आहोत. बघा आपण कन्सिडर करू, आपल्या ज्या गायी होत्या त्या एक्स आहेत आणि ज्या गुराखी आहेत ते वाय आहेत. या दोघांची संख्या म्हणजे त्यांच्या डोक्यांची संख्या असेल, कारण प्रत्येकाचं डोकं एक एक आहे, बरोबर आहे ना. म्हणून या दोघांची संख्या किती असणार आहे 26 असणार आहे. पुढे त्यांनी पायांची संख्या दिली. गायीला पाय किती असतात 4, म्हणून 4x लिहावं लागेल. आणि गुराखी म्हणजे माणसांना पाय किती असतात 2, म्हणजे 2y लिहावं लागेल. बरोबर 98. मग बघा या दोघांमध्ये x इथे x आहे, इथे 4x आहे, इथे y आहे, इथे 2y आहे. आपल्याला या दोघांची वजाबाकी करायची असेल तर त्यातलं एखाद्या संख्येला सारखं करावं लागेल. y ला जर इथे 2y इथे 2y जर करायचं असेल तर या समीकरणाला आपल्याला 2 ने गुणावं लागणार आहे पूर्ण समीकरणाला. मग जर आपण 2 ने x ला गुणतोय तर काय येणार आहे 2x, 2 ने y ला गुणतोय तर काय येणार आहे 2y आणि 26 ने 2 ला गुणतोय तर काय येणार आहे 52. बरोबर आहे. चला या दोघांची वजाबाकी करा. वजाबाकी करताना 4x मधून 2x गेले, किती उरले 2x उरले. आता 2y मधून 2y घालवायचे आहेत, म्हणजे हा 2y गेला, हा 2y गेला, राहिले काय 0. आणि 98 वजा 52 करा. 8 मधून 2 गेले 6 आणि 9तून 5 गेले 4, म्हणजे 2x बरोबर किती आले 46 आले. आणि x काय आहे आपले गायी आहेत, बरोबर 46. आपल्याला मग x ची किंमत काढायची आहे. फक्त दोन्हीकडे गुणाकारात इकडे भागाकारात जातील आणि x बरोबर काय येणार आहे 46 भागिले 2. बेक बे बे दुने 4 आणि बेत्रिक 6, म्हणजे आपल्या गायी किती आल्या 23 आल्या. आपल्याला काय सांगितलं डोक्यांची संख्या किती आहे 26 आहे. जर गायी 23 असेल तर गुराखी किती असणार आहे 26 वजा 23, म्हणजे गुराखी येतील 3. मग बघा 26 23 आणि 3 पर्याय कुठे आहे. बघा तिसरा पर्याय बघा 23 गायी आहेत आणि 3 गुराखी आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचा करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 81. आपण आधी प्रश्न वाचून घेऊ. त्यांनी काय सांगितलंय, खालील माहितीच्या आधारे आपल्याला प्रश्न क्रमांक 81 आणि 84 या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे. एका मेजवर 7 पुस्तकं असून ती एकावर एक या पद्धतीने ठेवली आहेत. गणित, हिंदी, मराठी, इंग्रजी, इतिहास, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र अशी 7 पुस्तकांची नावं आहेत. हे 7 पुस्तकं आहेत. पण ती ठेवली कशी आहे ते पुढे सांगितलंय. इतिहासाच्या खाली भौतिकशास्त्राचे पुस्तक आहे व ते मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. रसायनशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर असून त्यावर हिंदीचं पुस्तक आहे. गणिताचं पुस्तक इंग्रजीच्या पुस्तकाखाली असून हिंदीचं पुस्तक सर्वात वर नाही. तर वरील माहितीनुसार मध्यभागी कोणते पुस्तक आहे. बघा आपल्याला ही माहिती दिली आहे, या माहितीनुसार आपण आता पुस्तकं रचणार आहोत. इतिहासाच्या खाली भौतिकशास्त्राचे पुस्तक आहे. मग कन्सिडर करा इथे इतिहास असेल आणि इतिहासाच्या खाली कोणतं पुस्तक आहे भौतिकशास्त्राचं, बरोबर. पण त्यांनी पुढे सांगितलं मराठीच्या पुस्तकाच्या वर आहे. भौतिकशास्त्राचं जे पुस्तक आहे ते कोणाच्या वरती आहे मराठीच्या, म्हणजे सगळ्यात खाली कोणतं असणार आहे मराठी असणार आहे. पुढे त्यांनी सांगितले रसायनशास्त्राचे पुस्तक इतिहासाच्या वर आहे. इथे जर इतिहास आहे तर त्याच्यावरती कोणतं आहे रसायनशास्त्र. त्यावर हिंदीचं पुस्तक आहे. कोणाच्या याच्यावर रसायनशास्त्राच्या पुस्तकावर हिंदीचं पुस्तक आहे, बरोबर आहे.
गणिताचे पुस्तक इंग्रजीच्या पुस्तकाच्या खाली असून हिंदीचं पुस्तक सर्वात वर आहे का? नाही. म्हणजे हिंदीच्या वरती कोणतं पुस्तक असेल? गणित. आणि गणिताच्या पुस्तकाच्या वरती कोणतं असेल? इंग्रजी. त्यांनी काय विचारलंय? वरील माहितीनुसार मध्यभागी कोणतं पुस्तक आहे? आता मध्यभागी पुस्तक विचारलंय बघा. इंग्रजी, गणित, हिंदी, रसायनशास्त्र, इतिहास, भौतिक आणि मराठी यांच्यामध्ये कोण येते? रसायनशास्त्र येते. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने पुढचे प्रश्न विचारलेले आहे. हेच आपले पुस्तकाची सिरीज असणार आहे. प्रश्न क्रमांक 82. वरील माहितीनुसार सर्वात खाली कोणते पुस्तक होते असेल? तर बघा, आपण जे पुस्तक मांडले होते ते मी एकदा परत मांडून दाखवते. इंग्रजी, गणित, मग त्यानंतर हिंदी, त्यानंतर रसायनशास्त्र, इतिहास, भौतिकशास्त्र आणि सगळ्यात शेवटी होतं मराठी. तर त्यांनी काय विचारलं? सर्वात खाली तळाशी कोणतं पुस्तक आहे? बघा, मराठी. म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचा करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 83. वरील माहितीनुसार इतिहास व भौतिकशास्त्र तसेच रसायनशास्त्र व हिंदी या पुस्तकांची जागा आपसात बदलली तर मध्यभागी कोणते पुस्तक येईल? बघा, आता त्यांनी जागा बदलली आहे पुस्तकांची. म्हणजे आपल्याला परत ते लिहावे लागेल कोणते पुस्तकं कसे आहेत. सगळ्यात पहिल्यांदा इंग्रजी, मग गणित, मग हिंदी, रसायनशास्त्र, इतिहास, भौतिकशास्त्र आणि सगळ्यात शेवटी मराठी आहे. त्यांनी कोणाकोणाची जागा बदलली? इतिहासच्या जागी भौतिकशास्त्र आले. बघा, हा इतिहास आहे, त्याच्या जागी भौतिकशास्त्र आले. आणि रसायनशास्त्र आणि हिंदी, हिंदीच्या जागी कोण आले? रसायनशास्त्र. आणि रसायनशास्त्राच्या जागी आले हिंदी. त्यांनी विचारलं आता मध्यभागी कोणतं पुस्तक आलंय? आधी आपलं मध्यभागी होतं रसायनशास्त्र, पण रसायनशास्त्राची जागा कोणी घेतली? हिंदीने घेतली आहे. म्हणजे हिंदी हे करेक्ट आन्सर असेल. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 84. वरील माहितीनुसार सर्वात वर कोणते पुस्तक असणार आहे? बघा, आता सर्वात वर असणारे पुस्तक विचारले आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पुस्तकं पाठ झाली असेल. सगळ्यात वरती आपण इंग्रजीचं पुस्तक लिहितो आहे. म्हणजे सर्वात वरती कोणतं पुस्तक असणार आहे? इंग्रजी. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 85. एका क्रिकेटच्या सामन्यात 9 खेळाडूंच्या धावांची सरासरी 24 होती. 10व्या फलंदाजाने काही धावा काढल्या आणि तो बाद झाला आणि आता सरासरी 25 झाली. तर 10व्या खेळाडूच्या धावा किती? बघा विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा त्यांनी काय सांगितलं? खेळामध्ये 9 खेळाडू होते आणि त्यांनी सरासरी दिलेली आहे 24. म्हणजे 24 सरासरी असेल. या दोघांचा गुणाकार करा, तुम्हाला पूर्ण धावांची संख्या मिळेल. ती येईल 216. म्हणजे संपूर्ण धावा किती काढल्या आहे 9 खेळाडूंनी? तर 216 धावा काढलेल्या आहेत. पुढे त्यांनी सांगितलं की 10वा खेळाडू आला आणि त्यांनी सुद्धा काही धावा काढल्या आणि तो आउट झाला. त्यावेळेस सरासरी 25 आली. म्हणजे टोटल किती गुण झाले असतील? आता धावांचे धावा किती झालेल्या असतील? पूर्ण 250 झालेले असतील. तर त्यांनी 10व्या खेळाडूच्या धावा विचारल्या. आपल्याला माहिती आहे 9 खेळाडू आले त्यावेळेस एवढे धावा झालेल्या होत्या. 10वा खेळाडू आला तेव्हा एवढ्या धावा झाल्या. या दोघांची वजाबाकी करा. 250 वजा 216 आणि उरलेले ज्या धावा असतील त्या 10व्या खेळाडूची असतील. वजाबाकी केली, उत्तर आलं 34. म्हणजे 10व्या खेळाडूंनी किती धावा काढल्या होत्या? 34. पर्याय क्रमांक 4 हे त्याचा करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 86. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते तर तुझी आई माझी कोण? त्यांनी काय सांगितलं? माझी आई म्हणजे मी आहे, इथे माझी आई आहे, बरोबर. इथे तुझे वडील आणि इथे तू असं आहे. माझी आई तुझ्या वडिलांची बहीण लागते म्हणजे तुझी आई माझी कोण? ही तुझ्या वडिलांची बहीण लागते म्हणजे तुझे वडील माझे कोण झाले? मामा झाले. आणि मामाची बायको कोण असते? मामी. म्हणजे तुझी आई माझी कोण असणार आहे? मामी असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 87. नारायणचा 4था वाढदिवस 1 जानेवारी 2004 रोजी असेल आणि त्या दिवशी गुरुवार असेल तर त्याचा जन्म कोणत्या दिवशी झाला? बघा विद्यार्थी मित्रांनो, वाढदिवस 4था वाढदिवस दिलाय. कधी दिलाय? 2004 रोजी. मग आपण उलट लिहू. 4था वाढदिवस
2004 रोजी होता. बरोबर. तर तिसरा वाढदिवस कधी असेल? 2003 साली असेल. दुसरा वाढदिवस 2002 साली असेल. पहिला वाढदिवस 2001 साली असेल. आणि त्याचा जन्म कधी झाला आहे? 2000 साली. म्हणजे त्याचा जन्म कधी झालेला असेल? 1 जानेवारी 2000 साली झालेला असेल. बघा इथे त्यांनी वार कोणता दिलाय? गुरुवार दिलेला आहे. इथला वार विचारलाय. 2003 हे लीप वर्ष आहे, त्यामुळे वार किती दिवस पुढे सरकणार आहे? 1 दिवस पुढे सरकणार आहे. इथे जर गुरुवार असेल तर इथे कोणता वार असणार आहे? बुधवार. बरोबर. 2002 पण सामान्य वर्ष आहे, म्हणजे वार पण 1 दिवस पुढे सरकेल. इथे जर बुधवार असेल तर इथे कोणता वार असेल? मंगळवार. 2001 हे परत सामान्य वर्ष आलं, वार 1 दिवसाने पुढे सरकतो. इथे मंगळवार तर इथे सोमवार. आता जन्म कधी झाला होता? 2000 साली. 2000 हे लीप वर्ष आहे, म्हणजे वार किती दिवसांनी पुढे सरकणार आहे? 2 दिवसांनी. इथे जर सोमवार असेल तर इथे कोणता असेल? रविवार सोडून द्या, शनिवार असेल. म्हणजे त्याचा जन्म कधी झालेला आहे? तर 1 जानेवारी 2000 साली झाला आहे. आणि त्या दिवशी कोणता वार असणार आहे? शनिवार. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 88. 234 24 तर 325 बरोबर किती? बघा 234 बरोबर काय दिले? 24 दिले. मग हे 24 आले कुठून? तर बघा या 3 संख्या आहेत, 2 3 4. या तिघांचा गुणाकार करा. 2 गुणिले 3 गुणिले 4 बेत्रिक 6 6 चौक 24. त्याचप्रमाणे 3 2 5 325 आहे. या तिघांचा गुणाकार करा. 3 गुणिले 2 गुणिले 5 3 दुने 6 6 पंचे 30. म्हणजे तिथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या असणार आहे? 30. पर्याय क्रमांक 2 हे त्याचा करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 89. 2 संख्यांची वजाबाकी 30 येते व त्या 2 संख्यांची बेरीज करून त्यात 20 मिळवले असता येणारे उत्तर 130 होते, तर त्या 2 संख्यांपैकी मोठी संख्या कोणती? बघा सर्वात पहिल्यांदा आपल्याला त्या 2 संख्यांची वजाबाकी दिली. कोणत्या संख्या माहीत नाही, मग आपण कन्सिडर करू त्या संख्या x आणि y आहेत. तर दोघांची वजाबाकी किती आहे? 30 आहे. x वजा y बरोबर 30. मोठी संख्या x असेल, लहान संख्या y असेल. वजाबाकी केली 30. त्या 2 संख्यांची बेरीज केली आणि त्यात किती मिळवले? 20 मिळवले. त्यावेळेस उत्तर किती आलं? 130 आले. म्हणजे त्या संख्यांची बेरीज किती असेल? x अधिक y बरोबर 130 वजा 20. का वजा 20 का केले? कारण आपण अधिक 20 केल्यावर आपल्याला 130 मिळत आहे, म्हणून आपण वजा 20 करू. म्हणजे त्या दोघांची बेरीज किती येणार आहे? x अधिक y बरोबर 110. आता हे 2 समीकरणांची बेरीज करा. x अधिक x किती झाले? 2x झाले. वजा y अधिक y हे दोघी केले आणि 30 अधिक 110 उत्तर काय येईल? 140. म्हणजे 2x बरोबर काय आलंय? 140 आलंय. मग x ची किंमत काढायची. 2 गुणाकारात इकडे भागाकारात पाठवा. x बरोबर किती आले? 140 भागिले 2 बरोबर 70. आणि x काय होती आपली? ही मोठी संख्या होती, म्हणून मोठी संख्या किती आली? 70. त्यांनी विचारलंय मोठी संख्या. जर त्यांनी लहान संख्या विचारली असती तर दोघांची वजाबाकी किती आहे? 30. 70 मधून किती केल्यावरती 30 उरतात? 40 गेले की मग 30 उरतात. म्हणजे y ची किंमत किती येणार आहे? 40. म्हणजे लहान संख्या किती असेल? 40 आणि मोठी संख्या किती असेल? 70. त्यांनी आपल्याला मोठी संख्या विचारली, म्हणून पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 90. एक रेल्वे 800 मीटर अंतर 72 तासात पार करते, तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती? आपल्याला वेग विचारलाय. आपल्याला सूत्र माहिती आहे. वेग बरोबर अंतर भागिले वेळ गुणिले 18/5. मग अंतर किती दिलंय? अंतर म्हणजे त्या गाडीची लांबी असते 800 मीटर. आणि वेळ किती दिलाय? 72 सेकंद. विद्यार्थी मित्रांनो, इथे प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. 72 तास नाही तर 72 सेकंद असणार आहे तिथे. ओके, 72 सेकंद म्हणजे वेळ किती आली? 72 गुणिले 18/5. चला भाग घाला. 18 × 18 18 चौक 72.
4ने 8ला भाग जातोच, 4 1 4, 4 2 8 आणि राहिलेले वरचे 2 शून्य लिहून द्या. 5ने आपण 200ला भाग घालू शकतो. 5 1 5, 5 चौक 20 आणि राहिलेला शून्य लिहून टाका. आपलं राहिलंय काय फक्त 40. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, त्या रेल्वेचा ताशी वेग किती असणार आहे, 40 किलोमीटर प्रति तास. पर्याय क्रमांक 3. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न क्रमांक 91 हा आपल्या वेन आकृतीवर आधारित आहे. आपल्याला काही विधानं दिलंय, त्या विधानावरून आपल्याला एक आकृती काढायची आहे आणि अनुमान, कोणतं अनुमान बरोबर आहे ते बघायचं आहे. बघा पहिलं विधान काय आहे, सर्व मानव वाघ आहेत. आपण कन्सिडर करा हे मानव आहेत, मी नुसतं माल इथे, आणि सर्व मानव काय आहेत, वाघ आहेत. आणि सर्व मानव कसे आहेत, हुशार आहेत. जेवढे मानव आहेत तेवढे हुशार पण असतील. म्हणजे हे मानव आहेत ते हुशार पण आहेत, असं हे हुशार. ही आपली आकृती झाली. हे मधले जे आहेत ते मानव काही वाघ आहेत, सर्व मानव वाघ आहेत आणि सर्व मानव हुशार आहेत. अशी आपली आकृती तयार होणार आहे. तर अनुमान काय काढायचंय, काही वाघ हुशार आहेत. बघा काही वाघ हुशार आहेत, बरोबर आहे हे विधान, काही वाघ हुशार आहेत. दुसरं विधान बघा, सर्व हुशार मानव आहेत. सर्व हुशार मध्ये सर्व मानव येत आहेत का, नाही, काहीच हुशारामध्ये मानव येत आहेत. म्हणजे दुसरं विधान कसं आहे, चूक आहे. सर्व वाघ मानव आहेत. सर्व वाघ मानव आहेत का, नाही, सर्व मानव वाघ आहेत. पण सर्व वाघ मानव आहेत का, नाही. म्हणजे तिसरं विधान पण चुकीचं आहे. वाघ नसणारे हुशार नाहीत. जे वाघ नाहीत ते हुशार नाहीत का, नाही, काही हुशार आहेत ना. म्हणजे चौथं विधान पण चुकीचं आहे. आपलं पहिलं अनुमान जे आहे, काही वाघ हुशार आहेत, ते अनुमान बरोबर आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 92. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न कशावर आधारित आहे, दिशेवरती आधारित आहे. आपण बघू काय प्रश्न दिला आहे तो. चार्ली पश्चिमेला 7 किलोमीटर सरळ गेला आणि डावीकडे वळून 4 किलोमीटर सरळ गेला. नंतर तो परत डावीकडे वळून 3 किलोमीटर सरळ गेलेला आहे. त्यानंतर तो उत्तरेकडे 9 किलोमीटर सरळ गेला. मग तिथून उजवीकडे वळून 4 किलोमीटर सरळ जाऊन थांबला. तर तो आरंभ स्थानापासून किती अंतरावर आहे. कन्सिडर करा, इथे चार्ली आहे आणि त्याला टाइमपास करायचा होता म्हणून तो चालत सुटला. पश्चिमेला म्हणजे ह्या दिशेला गेला तो पश्चिम. आपल्याला दिशा आधी काढून ठेवते मी. उत्तर, दक्षिण, उजवीकडे पूर्व आणि इकडे पश्चिम. ही दिशा पश्चिम आहे, पश्चिमेकडे गेला. पश्चिमेकडून डावीकडे तो किती किलोमीटर गेलाय, 4 किलोमीटर. त्याची डावी बाजू म्हणजे दक्षिण दिशा, म्हणजे तो इथे 4 किलोमीटर गेला. त्यानंतर तो परत डावीकडे वळून 3 किलोमीटर गेला. आता तो कोणत्या दिशेला गेलाय, दक्षिण दिशेला गेलाय. आणि दक्षिण दिशेला त्याची डावी बाजू कोणती असणार आहे, तर पूर्व. म्हणजे तो परत ह्या साईडला 3 किलोमीटर चालत गेला. तिथून त्याने आता कुठे वळाला, तो उत्तरेकडे वळाला आहे. तो उत्तरेकडे किती किलोमीटर गेला, 9 किलोमीटर गेलेला आहे. कन्सिडर करा, उत्तर दिशा म्हणजे वरती, तो 9 किलोमीटर. आणि तिथून तो आता उजवीकडे वळाला. उजवी दिशा म्हणजे त्याची परत पूर्व आणि तो तिथे किती किलोमीटर गेलाय, 4 किलोमीटर गेलेला आहे. तर तो आरंभ स्थानापासून किती स्थानावर असेल, कुठे असेल. बघा हा इथून त्यांनी सुरू केला होता आणि तो थांबला इथे. म्हणजे हे दोघं कोणते, एकाच बिंदूवरती आहेत, एकाच रेषेवरचे 2 बिंदू आहेत. हे अंतर जर मोजायचं ठरलं, हे अंतर किती आहे, तर ही बाजू आणि ही बाजू हे दोघे समान असतील, बरोबर. मग ही बाजू आहे किती, तो पूर्ण किती गेलाय, 9 किलोमीटर गेलाय. पण त्यातले एवढं अंतर किती आहे, ते अंतर आहे 4. मग हे अंतर जर 4 असेल तर 9 मधून हे 4 गेले, उरले किती, 9 वजा 4 5. म्हणजे अंतर किती झालं, 5 झालं. हे जर 5 असेल तर तो त्याच्या आरंभ स्थानावर सुद्धा 5 किलोमीटर अंतरावर असेल. 5 किलोमीटर कुठं आहे बघा बरं. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 93 ते 95 बघा. खाली प्रत्येक प्रश्नात एकाच घनाची पृष्ठे 4 वेगवेगळ्या स्थितीत कशा पद्धतीने दिसतात ते दाखवलं आहे. बघा आपल्याला एकच घन आहे आणि त्याच्या 4 वेगळ्या वेगळ्या स्थिती दिलेल्या आहेत.
तर खालील आकृत्यांचे निरीक्षण करून योग्य पर्याय ओळखा. बघा, आपण ज्यावेळेस घन शिकलो होतो त्यावेळेस मी सांगितलं होतं की तुम्हाला 4 घन द्या किंवा 2 घन द्या, पण असे 2 घन निवडा की त्यांची एक आणि एकच बाजू समान असली पाहिजे, एकच अंक समान असलेले घन निवडायचा. बघा, पहिल्या घनामध्ये 4, 2, 5 आणि दुसऱ्या घनामध्ये 6, 1, 3 एकही अंक समान नाही, म्हणजे हे 2 घन घेता येतील का? नाही. पुढचे 2 बघा, दुसरा आणि तिसरा. 6, 3, 1, 5, 3, 6, 6 आणि 3 2 बाजू समान आहेत, म्हणजे हा घन घेता येईल का? नाही. पुढच्या तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये बघा, 5, 6, 3, 3, 5, 4 बघा, याच्यात पण 2 बाजू समान आहेत. इथे 3 आहे, इथे 3 आहे, इथे 5, इथे 5 आहे, म्हणजे हे पण 2 घन घेता येईल का? नाही. आता बघा, कोणते घन घ्यायचा विचार करायचा राहिलाय, पहिला आणि चौथा. पहिल्या चौथ्या मध्ये पण बघा, 4, 2, 5, 3, 4, 5 इथे पण 4 आहे, इथे पण 4 आहे, इथे पण 5 आहे, इथे पण 5 आहे, म्हणजे 2 पण परत घेता येणार नाही. आता दुसरा आणि चौथा हे 2च घन राहिलेले आहे, याचा विचार करणार आहोत आपण दुसरा आणि चौथ्याचा. बघा, 6, 1, 3, 3, 4, 5 आता या दोघांमध्ये 3, 3 हा अंक एकदाच आलेला आहे, म्हणजे दुसरा आणि चौथा घन आपण घेऊ शकतो आपले उत्तर काढण्यासाठी. तर बघा, आपण काय शिकलेलो आहोत. तर बघा, आपण काय शिकलोय, आपण कन्सिडर केला दुसरा आणि चौथा घन. तर या दुसऱ्या आणि चौथ्या घनामध्ये आधी समान अंक कोणता आहे तो बघा. इथे 3 आहे, इथं 3 आहे, म्हणजे समान अंक आधी लिहून घेतले. त्यानंतर घड्याळाच्या काटेच्या दिशेनुसार म्हणजे क्लॉकवाईज 3 नंतर कोणता अंक येतो? 1, मग आधी 1 लिहून घ्या. आणि 1 नंतर कोणता अंक येतोय? 6, मग 6 लिहून घ्या. आता चौथ्या घनामध्ये 3 कुठे आहे? इथे. 3 नंतर कोणता अंक येणार आहे घड्याळाच्या काटेच्या दिशेने? 5, म्हणजे इथे येईल 5. आणि 5 नंतर कोणता येईल? 4. बघा, आता आपल्याला विरुद्ध बाजूस असलेले अंक मिळाले. 1च्या विरुद्ध कोण आहे? 5 आहे. 6च्या विरुद्ध कोण आहे? 4 आहे. राहिला कोण? 3. हा दोन्हीकडे कॉमन आहे, मग इथे बघा कोणता अंक दिसत नाहीये? 2, म्हणजे 3च्या विरुद्ध दिशेला कोणता अंक असणार आहे? 2. बघा, पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. म्हणजे 3 हा अंक असलेल्या पृष्ठाच्या विरुद्ध बाजूस कोणता अंक आहे? तर 2 हा अंक आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, वरचेच घन दिले आहेत. आपण फक्त आता आपले आकडे लिहून घेऊ. 1च्या विरुद्ध कोण आहे? 5 आहे. 6च्या विरुद्ध कोण आहे? तर 4 आहे. आणि 3च्या विरुद्ध कोण आहे? तर 2 आहे. त्यांनी बघा आपल्याला काय काय प्रश्न विचारले आहे, आपण आता ते बघू. प्रश्न क्रमांक 94. तिसऱ्या आकृतीचा पायाच्या पृष्ठभागावर कोणता अंक असेल? बघा, तिसरा घन हा आहे आणि त्याच्यावरती 5 आहे, तर त्याच्या तळाशी कोण असणार आहे? पायाच्या पृष्ठभागावर म्हणजे खाली तळाशी कोण असेल? 5च्या विरुद्ध कोण आहे? 1, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. 5च्या विरुद्ध 1 आहे. बघा प्रश्न क्रमांक 95. पहिल्या आकृतीच्या पायाच्या पृष्ठावर कोणता अंक असेल? पहिला घन बघा, पहिल्याच्या वरच्या पृष्ठभागावर 4 आहे, म्हणजे 4च्या विरुद्ध बाजूस कोण आहे? तर बघा 4च्या विरुद्ध बाजूस 6 आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे. प्रश्न क्रमांक 96. खाली दिलेल्या एका विशिष्ट सांकेतिक भाषेत टॉम, कून, सूद म्हणजे डॉग्स आर बार्किंग, कून, जो, मॉप म्हणजे डॉग्स अँड हॉर्सेस, मम, टॉम, को म्हणजे डॉंकीज आर मॅड. तेव्हा वर दिलेल्या सांकेतिक भाषेत बार्किंग साठी कोणता सांकेतिक शब्द वापरलेला आहे? आता आपल्याला बार्किंग साठी काय वापरले ते विचारले. बघा, पहिल्या आणि दुसऱ्या वाक्यामध्ये डॉग्स आहे, दुसऱ्या वाक्यामध्ये पण डॉग्स आहेत. तर मग जी सांकेतिक भाषा दिलेली आहे तिथे डॉग साठी समान शब्द कोणता दिसतोय? बघा, डॉग्स घ्यायचा ठरला आपल्याला, तर डॉग साठी समान शब्द कुठे आहे? इथे बघा, पहिल्या वाक्यामध्ये कून दिलाय, दुसऱ्या वाक्यामध्ये पण कून दिलाय, म्हणजे डॉग साठी कोणता शब्द विचारात घेतलाय? कून घेतलाय. पुढे बघा, आर. पहिल्या वाक्यामध्ये पण आर आहे आणि शेवटच्या तिसऱ्या वाक्यामध्ये पण आर आहे. त्यामुळे पहिल्या वाक्यात आणि शेवटच्या वाक्यामध्ये समान शब्द कुठे? बघा, इथे टॉम दिलाय, इथे पण टॉम दिलाय, म्हणजे आर साठी काय वापरले त्यांनी? टॉम वापरलेला आहे. पहिल्या वाक्यात बघा, आता सगळे झाले. टॉम म्हणजे काय? आर.
कून म्हणजे काय डॉग्स, तर सूद हा शब्द राहिला आहे. तर हा सूद शब्द कशासाठी वापरलेला असेल, तर तो वापरलेला असेल बार्किंगसाठी. आणि आपला प्रश्नच तो आहे की बार्किंगसाठी सांकेतिक शब्द कोणता आहे, सूद. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 97, 37, 100, 85 बरोबर काय. बघा 37 बरोबर त्यांनी काय दिलंय, 100 दिलेलं आहे. तर कसा संबंध असेल, 3 आणि 7 या दोघांची बेरीज करा, किती येतील, 3 अधिक 7 10, आणि 10चा वर्ग करा, तो किती येतो, 100 बरोबर. त्याचप्रमाणे 85 घ्या, 85 मधील अंकांची बेरीज करा, 8 अधिक 5 किती होणार आहेत, 13, आणि 13चा वर्ग करा, 13चा वर्ग येतो 169. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रश्न क्रमांक 98 ते 100 बघा विद्यार्थी मित्रांनो. खालील संख्यांच्या मनोऱ्याचे निरीक्षण करून संख्या मांडणीवरून खालील प्रश्नांची उत्तरे दिलेल्या पर्यायातून निवडा. आपल्याला एक अंकांचा मनोरा दिसतोय, त्या मनोऱ्याचं निरीक्षण करायचं आहे. तर बघा मनोऱ्याचं निरीक्षण करायचं आहे. त्यांनी पहिल्यांदा काय सांगितलंय, जर 9, 15, 10, बघा 9 अंक कुठं आहे, इथे, मग 15 आहे आणि इथे 10 आहे, म्हणजे संख्या कशा घेतल्या अशा. तर 13, 18, 12 दोन्हीकडचे कडेकडेचे अंक घेतले, तर 15, 22, 16 किती असतील. आता आपल्याला कशाचे काढायचे, 15, 22, 16. तर 15 कुठे आहे, इथे आहे, इथे 22 आहे आणि इथे 16 आहे, हो की नाही. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोण येईल, इथे आहे 18, इथे आहे 24 आणि 17, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोण असेल, 18, 24, 17. कुठे दिसतोय पर्याय, बघा बरं, पर्याय क्रमांक 1 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर इथे अंक ओळखता आले, अंक कुठला अंक कसा जोडलाय ते जर समजलं, तर हे उत्तर काढण्यास सगळ्यात सोपं आहे. प्रश्न 99 त्याच आधारित आहे. बघा आपल्याला पहिल्यांदा किती दिले, 516 दिले. बघा 5 आणि 16, इथे 5 आहे आणि इथे डायरेक्ट 16 आहे, 10 सोडून दिले. त्यानंतर त्यांनी काय दिले, 6, 15, इथे 6 आहे, इथे 15 आहे, म्हणजे संख्या कशा घेतल्या, अशा तिरकस घेतलेल्या आहे. तर त्यांनी कशाचं विचारले, 11 आणि 24चं विचारले आहे. 11 कुठे आहे, इथे, आणि 24 कुठे आहे, इथे. 17 सोडून 24 घेतले, तर राहील कोणते, हे 2 राहतील, 12 आणि 23. मग 12, 23 पर्याय कुठे आहे, इथे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. प्रमाणे प्रश्न क्रमांक 100 ह्या व्हिडिओ मधला हा शेवटचा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा 21, 10, 16, बघा 21 कुठे आहे, इथे, 10 इथे आहे आणि 16 इथे आहे. कशी जॉईन केलं आहे बघा. त्यानंतर 25, 12, 17, 25 कुठे आहे, इथे, 12 इथे आहे आणि 17 इथे आहे, असं जॉईनिंग केलेलं आहे. तर 9, 26, 9, 26 आहे का, नाही. तर 9, 2, 6 हे वेगवेगळे अंक आहे. 9 इथे आहे, 2 इथे आहे आणि 6 इथे आहे, असं जॉईन केलं आहे. तर इकडे कुठे असेल बघा बरं, कोणता अंक असेल. 9च्या लाईनीत कोण दिसते बघा, इथे 13 दिसतो आहे. 13 नंतर 8 सोडून द्या आणि 4 घ्या, आणि 4च्या तिरकस घ्या 7, म्हणजे आपली संख्या कोणती असेल, 13, 4, 7. पर्याय कुठे बघा, तिसराच पर्याय आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं करेक्ट आन्सर असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.